अमरावती शहरात सध्या एक प्रश्न चर्चेत आहेत. घरी सगळे आजारी का पडतात आहेत? ताप, सतत सर्दी, घसा खवखवणं, कोरडा किंवा कफाचा खोकला हे आजार इतक्या वेगाने पसरतात आहेत की एका घरात एक जरी आजारी पडला तर 2-3 दिवसात सगळेच त्रस्त होतात आहेत. डॉक्टर सांगतात हा आजार एखाद्या व्हायरसमुळे नाही तर बदलत्या हवामानामुळे निर्माण झालेल्या संसर्गाचा परिणाम आहे. अमरावतीमध्ये दिवसाला कडक ऊन, संध्याकाळी अचानक थंड वारा, रात्री एसी किंवा फॅन या सततच्या हवामान बदलामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. याचा परिणाम सर्वाधिक दिसतो लहान मुलांवर, वृद्धांवर आणि दिवसभर बाहेर काम करणाऱ्या नागरिकांवर. धोक्याची बाब अशी आहे की अनेक नागरिक अजूनही विचार करतात साधी सर्दी आहे आणि ताप अजून अंगावर आलेला नाही. तज्ञांचा इशारा स्पष्ट आहे. वेळेवर उपचार न घेतल्यास ही साधी वाटणारी सर्दी खोकला छातीत इन्फेक्शन, ब्रॉन्कायटिस किंवा न्यूमोनियातही बदलू शकतो. सध्या डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये 3 ते 5 दिवस टिकणारा ताप, दम लागणं, अत्याधिक कमजोरी ही लक्षणं जास्त दिसत आहेत. म्हणून नागरिकांनी स्वतःहून औषधं घेणं टाळावं. ताप 2 दिवसांपेक्षा जास्त टिकत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच भरपूर पाणी प्यावं, विश्रांती घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा आणि हात नियमित धुवावे. हा आजार घाबरवण्याचा नाही पण दुर्लक्ष करण्याचाही नाही. कारण आज जर आपण स्वतःची काळजी घेतली नाही तर छोटा आजार मोठ्या समस्येत बदलायला फक्त काही दिवस लागतात. अमरावतीकरांनो, सावध राहा, काळजी घ्या आणि गरज असेल तेव्हाच बाहेर पडा. आरोग्य आहे तरच सगळं आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी मंडल चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.